एक शिट्टी करून घेतलेली आहे. तर आता आपण झाकण काढून बघूया. असा मस्त कलर आलेला आहे भाजीला, तुम्ही बघू शकता. अशी मस्त आपली चवळी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. एक खास वाटण करून आज आपण चवळी बटाट्याची भाजी बनवलेली आहे. आचारी पद्धतीने लग्नाच्या पंक्तीत बनवतात त्या प्रकारे आज आपण ही भाजी बनवलेली आहे. तुम्ही हे भाजी भातासोबत, चपातीसोबत किंवा नानसोबतसुद्धा खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. तुम्ही पाहुणे आल्यानंतर सुद्धा अशा प्रकारे भाजी बनवू शकता. रस्सा भाजी खूप छान लागते. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत चवळी बटाट्याची रस्सा भाजी. त्यासाठी मी इथं 150 ग्रॅम चवळी रात्रभर भिजत घातलेली होती. व्यवस्थित भिजलेली आहे. तुम्हाला जर अर्जंट असेल तर तुम्ही गरम पाण्यातसुद्धा 2 ते 3 तास हे चवळी भिजत ठेवू शकता. व्यवस्थित भिजल्या जाते. त्यानंतर मी इथं 150 ग्रॅम बटाटे घेतलेले आहेत. कच्चेच बटाटे, आपल्याला न साल काढताच बटाटे घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण यासाठी वाटण बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण. इथे मोठा मी कांदा असा जाड जाड कापून घेतलेला आहे. थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, असे बारीक काप करून घेतलेले आहेत. आलं घेतलेलं आहे. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. छोट्या आहेत म्हणून मी 2 घेतलेल्या आहेत. मोठे असेल तर तुम्ही एकच घेऊ शकता. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. इथं मी 1 चमचा धने घेतलेले आहेत. अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. आणि इथं मी 2 असे लाल टोमॅटो घेतलेले आहेत. सुरुवातीला आपल्याला जिरे आणि धने पॅनमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. मिडियम गॅसवर आपल्याला असे खरपूस सुगंध येईपर्यंत धने आणि जिरे भाजून घ्यायचे आहेत. व्यवस्थित भाजायचे आहेत आपल्याला. धने आणि जिरे व्यवस्थित आपले भाजलेले आहेत. याचा सुगंधसुद्धा येत आहे. तर आता आपण काढून घेऊया. तर यामध्ये आपल्याला घालायचं 1 चमचाभर तेल. त्यानंतर आपल्याला हे खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे आहेत. थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे आहेत. जास्त पण लाल करायचे नाहीत. जास्त लाल केले तर भाजीमध्ये खोबरं कडसर लागतं. खोबरंसुद्धा आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे. यापेक्षा जास्त भाजायचं नाही आपल्याला खोबरं. तर आपण आता एका डिशमध्ये खोबरंसुद्धा काढून घेऊया. कांदासुद्धा आपल्याला याच तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला थोडासा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा. जास्त पण लाल नाही करायचा. 2 ते 3 मिनिटात आपला कांदा व्यवस्थित भाजला जातो. कांदासुद्धा थोडासा भाजलेला आहे. थोडासा लालसर कलर झालेला आहे. तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता लसूण, आलं, हे 2 हिरव्या मिरच्या आपल्याला तोडून घालायच्या आहेत. म्हणजे अंगावर उडणार नाहीत मिरच्या. आणि कोथिंबीर. आता हे सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे कांद्याबरोबर. सगळे जिन्नस आपले व्यवस्थित भाजलेले आहेत. आपण आता काढून याला थोडंसं थंड करून घेऊया. इथं मी 1 मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. तर आपल्याला सुरुवातीला हे सुके मसाले काढायचे आहेत. भाजून घेतलेले धने आणि जिरे आणि त्याबरोबर सुकं खोबरं आपण भाजून घेतलेलं ते काढायचं आहे आपल्याला अगोदर.
व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे मी सुके मसाले काढून घेतलेले आहेत। तर आता यामध्ये घालायचे आपल्याला आता कांदा, लसूण, कोथिंबीर, आलं भाजून घेतलेलं आणि हिरवी मिरची। व्यवस्थित थंडसुद्धा झालेलं आहे। त्यानंतर मी 1 टोमॅटो कापून घातलेला आहे। 1 टोमॅटो राहिलेला मी नंतर घालणार आहे। आपल्याला आता न पाणी घालताच व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे बारीक याची। अजिबात पाणी घालायचं नाही आपल्याला। अशा प्रकारे आपण मसाला बनवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आपण अजिबात पाणी घातलेलं नाही, कारण 1 टोमॅटो घातलेला आहे तर टोमॅटोला पाणी सुटतं, त्यामध्येच आपला मसाला व्यवस्थित बारीक झालेला आहे। असा मस्त मसाला झालेला आहे। आचारीसुद्धा अशा प्रकारेच मसाला बनवून घेतात। तर आज आपण आचारी पद्धतीने भाजी बनवणार आहोत। व्यवस्थित आपला मसाला तयार झालेला आहे। मी इथे कुकर ठेवलेला आहे, कारण आपल्याला कुकरमध्येच भाजी बनवायची आहे। तर यामध्ये घालायचं आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे। मी 4 चमचे साधारण तेल घातलेलं आहे। तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायची आपल्याला अर्धा चमचा मोहरी। मोहरी आपल्याला व्यवस्थित अशी फुलू द्यायची आहे। अशी मस्त तडतडू द्यायची आहे मोहरी आपल्याला। मोहरी व्यवस्थित आपली फुललेली आहे, तडतडलेली आहे। तर त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आपल्याला। त्यानंतर आपल्याला हे वाटण बनवून घेतलेलं ते घालायचे आपल्याला। आता आपल्याला हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 5 ते 6 मिनिट आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे। या मसाल्यामधलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे वाटण असं परतून घ्यायचं आहे, याला तेल सुटेपर्यंत। मसाला सुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। 5 ते 6 मिनिट हे मसाला मी परतून घेतलेला आहे। असा मस्त मसाला परतून झालेला आहे। तर यामध्ये आपल्याला घालायचे सुके मसाले। सुरुवातीला आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे, पाव चमचा। त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा मी घरचा साठवणीचा काळा मसाला घेतलेला आहे। ह्या मसाल्याने भाजी खूप टेस्टी होते। त्यानंतर मी काश्मीरी लाल तिखट घेतलेला 1 चमचा। आता आपल्याला हे मसाले व्यवस्थित या खालच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये थोडासा मसाला राहिलेला होता, त्यामध्ये मी पाणी घालून थोडंसं पाणी घालायचं आपल्याला। पाणी घातल्यामुळे आपले मसाले, सुके मसाले जळणार नाहीत आणि व्यवस्थित शिजतात मसाले थोडंसं पाणी घातल्यानंतर। तर आता आपल्याला 1 मिनिटभर आपल्याला हे मसाले या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। आपले मसाले व्यवस्थित शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपला मसाला शिजलेला आहे। यामध्ये घालायचे आपल्याला भिजवून घेतलेली चवळी। यामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे। त्यानंतर मी 3 छोटे बटाटे घेतले होते, ते असे जाड जाड कापून घेतलेले आहेत। आपल्याला जाडच कापून घ्यायचे आहेत, सालीसहितच घ्यायचे आहेत, ते घालायचे आहेत आपल्याला। आता व्यवस्थित आपल्याला ह्या खालच्या मसाल्यामध्ये
चवळी आणि बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आचारीसुद्धा अशा प्रकारेच भाजी बनवतात, त्यामुळे आचार्याने बनवलेली भाजी खूप टेस्टी लागते. आज आपण आचारी पद्धतीने लग्नाच्या पंक्तीत बनवतात तशी भाजी आज आपण बनवणार आहोत. व्यवस्थित मिक्स केलेले आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता पाणी. मी इथे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आपल्याला थंडच पाणी वापरायचं आहे, नॉर्मल पाणी. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आपल्या भाजीला उकळी सुद्धा आलेली आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये घालायचं आपल्याला आता चवीपुरतं मीठ. त्यानंतर मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला तो घालायचा आपल्याला. गरम मसाला सगळ्यात शेवटीच घालायचा आहे, म्हणजे भाजीची टेस्ट खूप छान लागते. त्यानंतर मी 2 टमाटे सुरुवातीला घेतलेले होते, तर सुरुवातीला मी 1 टोमॅटो वाटणात घातलेला आहे आणि 1 टोमॅटो असं जाडसर कापून यामध्ये घातलेला आहे. असं टोमॅटो घातल्यामुळे भाजी खूप छान लागते. यामध्ये घालायची आहे थोडीशी आपल्याला कापून घेतलेली कोथिंबीर. अशा प्रकारे आपला रस्सा झालेला आहे. तुम्हाला कसा आवडतो घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी यामध्ये घालू शकता. मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. मी 3 ते 4 लोकांसाठी ही भाजी बनवत आहे. आता आपल्याला गॅस एकदम मिडियम ठेवायचा आहे आणि याला झाकण लावून आपल्याला 1 शिट्टी करायची आहे, कारण चवळी आपली भिजलेली आहे, त्यामुळे 1 शिट्टीत आपली भाजी व्यवस्थित शिजते. आता आपल्याला मिडियम गॅसवर 1च शिट्टी करायची आहे. तुम्ही बघू शकता आचारी पद्धतीने केलेली आपली चवळी बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. अगदी लग्नाच्या पंक्तीत करतात त्या प्रकारे आज आपण भाजी बनवलेली आहे. खायला खूप टेस्टी लागते भाजी. करायला सुद्धा खूप सोपे आहे. अगदी 10 ते 15 मिनटात कुकरमध्ये तयार होते. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.